नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीचा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील सोल्यूशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीट द स्क्वेअर ही मेथड पाहणार आहोत। सर्वात सुरुवातीला एक्झाम्पल x² + 10x + 2 = 0 हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे। या अगोदर आपण बाय फॅक्टरायझेशन मेथड या मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व करत होतो, पण आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने एक दिलेले एक्झाम्पल्स कधी सॉल्व करतो पाहू। दिलेलं इक्वेशन हे सर्वात सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का आपण हे चेक करू। दिलेल्या इक्वेशनमध्ये सर्वात मोठा घातांक 2 आणि a इज नॉट इक्वल टू 0 असेल तर दिलेलं इक्वेशन काय असतं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या टाईपमध्ये मिळेल आपल्याला ax² + bx + c = 0। इन दिस इक्वेशन x² चा कोइफिशियंट इथे काय असणार आहे 1, म्हणजे इन दिस इक्वेशन a इज नॉट इक्वल टू 0 अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ x is 2, therefore given equation is a quadratic equation। दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। मग आता दिलेल्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे। आता इक्वेशन सॉल्व करताना x² + 10x + 2 = 0 आपण बाय फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय करायचो, दिलेला x² चा मल्टिपल आणि कॉन्स्टंट टर्म या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, समजा हे मल्टिप्लिकेशन येईल आपलं 2, या 2 चे असे दोन फॅक्टर्स फाइंड करायचो की ज्या दोन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे आणि ॲडिशन काय आली पाहिजे आपले 10x आली पाहिजे। मग आता 2 चे असे दोन फॅक्टर्स घ्यायला गेलो तर 2 चे आपल्याला दोन फॅक्टर्स त्या टाइप्समध्ये मिळणार नाहीत, म्हणजे दिलेलं एक्झाम्पल आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर या मेथडने सॉल्व करावं लागेल। दिलेले इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना 9 दिलेलं इक्वेशन x² + 10x + कॉन्स्टंट k = x + a होल ब्रॅकेट स्क्वेअर = आता x + a ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला सॉल्व करता येईल। आता x + a ब्रॅकेट स्क्वेअर आपण फॉर्म्युलानुसार सॉल्व करणार आहे। फॉर्म्युला असेल आपल्याकडे a + b ब्रॅकेट स्क्वेअर = हा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती। काय करतो आपण फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे a² + 2 × ab + b², ठीक आहे। याच टाईपमध्ये याला सॉल्व करताना x² + 2 × ax + b² म्हणजे काय असेल आपला a²। हा आहे तसा राहील x² + 10x + k। आता दिलेल्या दोन्ही इक्वेशनमध्ये आपण काय करणार, x चे कोइफिशियंट कंपेअर करणार। कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ x, x आणि x² चे कोइफिशियंट x² चे कोइफिशियंट काय आहेत आपले इक्वल आहेत। यानंतर आपल्याला देअरफॉर 2ax = 2ax = काय असणार आहे आपला 10x। देअरफॉर आता देअरफॉर a² = काय असेल आपला k। देअरफॉर इथे व्हॅल्यू फाइंड करणार आहेत आपण 2ax = 10, हा x मल्टिपल आहे, इक्वल टूच्या इकडे आल्याच्यानंतर काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल, इथं x कॅन्सल करू। देअरफॉर 2a = 10, देअरफॉर a = 10 / 2 म्हणजे देअरफॉर a = 5। दिलेल्या इक्वेशनवरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली a = 5। a = 5 ही मिळालेली व्हॅल्यू a च्या जागेवर पुट करू। a मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला दिलेला a² = k, देअरफॉर k = मिळेल आपल्याला 25। k = 25 मिळाल्यानंतर देअरफॉर x² + 10x + 2 = x +
फाईव्ह स्क्वेअर मायनस 25 प्लस 2 इज इक्वल टू पहा एक्स प्लस 5 स्क्वेअर हा एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 प्लस 2 शिल्लक राहिली तर आपला 23. देअरफोर दिलेले दोन्ही इक्वेशन्स आपल्याला पहा यालाच आपल्याला एक्स प्लस 5 स्क्वेअर मायनस रूट ऑफ 23 स्क्वेअर या टाईप्समध्ये लिहिता येईल इज इक्वल टू 0. पहा दिलेल्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे इक्वेशन सॉल्व करताना परत आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे? ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. ठीक आहे. देअरफोर यालाच आपल्याला लिहिता येईल एक्स प्लस 5 प्लस रूट ऑफ 23 इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 5 मायनस रूट ऑफ 23 इज इक्वल टू 0. देअरफोर एक्स प्लस 5 प्लस रूट ऑफ 23 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 5 मायनस रूट ऑफ 23 इज इक्वल टू 0. देअरफोर वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात. एक्स इज इक्वल टू प्लस 5 इक्वल टूच्या पुढे गेल्याच्या नंतर काय होऊन जाईल आपला -5 मायनस रूट ऑफ 23 और एक्स इज इक्वल टू -5 प्लस रूट ऑफ 23. दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या. एक्स इज इक्वल टू -5 मायनस 23 और एक्स इज इक्वल टू -5 प्लस रूट ऑफ 23. देअरफोर -5 मायनस रूट ऑफ 23 और -5 प्लस रूट ऑफ 23 is a root of given equation. Example 5x square minus 4x minus 3 is equal to 0. पहा दिलेलं एक्झाम्पल आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर या मेथडने सॉल्व करायचे. पहा सर्वात सुरुवातीला दिलेलं एक्झाम्पल गिवन 5x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. पहा दिलेल्या एक्झाम्पलला सर्वात सुरुवातीला डिवायडिंग बाय 5 पहा 5ने डिवाइड करून घ्या. 5ने डिवाइड केल्यानंतर इथं शिल्लक राहील आपला एक्स स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय 5x मायनस 3 बाय 5 इज इक्वल टू 0. नाउ एक्स स्क्वेअर मायनस 4 बाय 5x मायनस के इज इक्वल टू एक्स मायनस ए स्क्वेअर. पहा दिलेला ब्रॅकेट सोडून घ्या. एक्स मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू असेल आपला एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू ए एक्स प्लस ए स्क्वेअर. हा आपला आहे तसा राहील एक्स स्क्वेअर मायनस 4 बाय 5x प्लस के कंपेरिंग कोएफिशियंट ऑफ एक्स. पहा एक्सचे कोएफिशियंट आपल्याला कंपेअर करायचे आहेत एक्स अँड कॉन्स्टंट. देअरफोर आता एक्सचे कोएफिशियंट कंपेअर करताना -2ax इज इक्वल टू -4 बाय 5x and k is equal to a square. Therefore कोएफिशियंट कंपेअर करताना a is equal to -4 बाय 5 x कॅन्सल होऊन जाईल. हा -2 डिवाइड. देअरफोर a is equal to हा मायनस मायनस प्लस इथं शिल्लक राहील आपला 2 डिवायडेड बाय 5 म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल a इज इक्वल टू
2/5. पहा एची व्हॅल्यू पुट करून द्या. के इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 5 स्क्वेअर इज इक्वल टू, पहा 2 डिवायडेड बाय 5चा स्क्वेअर असेल आपला 4 डिवायडेड बाय 25. आता के इज इक्वल टू मिळाली आपल्याला 4 डिवायडेड बाय 25. 9 दिलेलं इक्वेशन आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस 4/5 5x प्लस मिळालेली व्हॅल्यू आपल्याला 4 डिवायडेड बाय 25. एक वेळेस प्लस घेणार आहेत आपण, एक वेळेस काय करणार आहेत मायनस. त्यानंतर मायनस 3 डिवायडेड बाय आपली इक्वेशनमधील व्हॅल्यू 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 2/5 स्क्वेअर मायनस, पहा दिलेल्या याच्यामध्ये मायनस कॉमन काढल्याच्यानंतर इथं शिल्लक राहील आपला 4 डिवायडेड बाय 25 प्लस 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 2/5 स्क्वेअर मायनस, पहा आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येईल 4 डिवायडेड बाय 25 प्लस 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 25 इंटू 5 125 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 5 20 प्लस 25 इंटू 75. याची ॲडिशन मिळेल आपल्याला पहा 95 डिवायडेड बाय 125. पहा एक्स मायनस 2 डिवायडेड बाय 5 स्क्वेअर मायनस 95 डिवायडेड बाय 125. दिलेल्या दोन्ही टर्मला आपल्याला एका टर्मने डिवाइड करता येईल. देअरफॉर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 19 डिवायडेड बाय हा शिल्लक राहील आपला 25 इज इक्वल टू 0. देअरफॉर दिलेल्या दोन्ही साईडचा आपल्याला रूट घेता येईल, म्हणजेच हा येईल आपला एक्स मायनस 2/5 मायनस 19चं स्क्वेअर रूट घेता येणार नाही, म्हणजेच रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 25चं स्क्वेअर रूट असेल आपल्याकडे 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर दिलेले दोन्ही ब्रॅकेट्स ए मायनस बी स्क्वेअरमध्ये लिहिता येतील आपल्याला, म्हणजेच याला आपल्याला एक्स मायनस 2/5 प्लस रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 5. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 2/5 मायनस रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू मायनस 2/5 इक्वल टूच्या पुढे होईल आपला प्लस 2/5 मायनस रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 5 और एक्स इज इक्वल टू मायनस 2/5 इक्वल टूच्या पुढे गेला तो होईल आपला प्लस 2/5 प्लस रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 5. देअरफॉर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इज इक्वल टू दिलेल्या छेदस्थानी इक्वल टर्म आहे म्हणजे 5 2 मायनस रूट ऑफ 19 और एक्स इज इक्वल टू डिवायडेड बाय 5 आहे तसा 2 प्लस रूट ऑफ 19. आपल्याला व्हॅल्यू मिळाला एक्स इज इक्वल टू 2 मायनस रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 5 और एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट ऑफ 19 डिवायडेड बाय 5 आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचे रूट्स आपल्याला या टाइप्समध्ये मिळतील. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व करणार आहोत. 2.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड्स. दिलेले इक्वेशन आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचे आहेत. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करताना सर्वात फर्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. दिलेल्या एक्झाम्पलला गिवन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. नाउ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के इज इक्वल टू
एक्स प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याला सॉल्व केल्याच्यानंतर आपल्याला या टाईपमध्ये मिळेल. ब्रॅकेट सॉल्व करू. ब्रॅकेट सॉल्व केल्याच्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए एक्स प्लस ए स्क्वेअर कंपेरिंग कोएफिशिएंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट. कंपेरिंग द कोएफिशिएंट ऑफ एक्सचे कोएफिशिएंट कंपेअर करायच्यात आणि कॉन्स्टंट टर्म कंपेअर करायच्यात. आता एक्सचे कोएफिशिएंट कंपेअर करताना 2ax इज इक्वल टू, एक्सचा कोएफिशिएंट आहे 1 अँड कॉन्स्टंट ए स्क्वेअर इज इक्वल टू के. देअरफॉर आता इथे व्हॅल्यू आपण एची व्हॅल्यू फाइंड करणार आहेत. 2ax इज इक्वल टू 1 इंटू एक्स, एक्स कॅन्सल होऊन जाईल. a इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 डिवायडेड बाय 2. देअरफॉर एची व्हॅल्यू पुट करून देऊ. k इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय 4. k इज इक्वल टू मिळेल आपल्याला 1 बाय 4. 9 दिलेले इक्वेशन आहे आपल्याकडे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बाय 4 मायनस 1 बाय 4 मायनस 20 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 1 बाय 2 स्क्वेअर मायनस मायनस कॉमन काढल्याच्यानंतर इथं शिल्लक राहील 1 बाय 4 प्लस 20 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 1 बाय 2 स्क्वेअर मायनस, आता आपल्याला हा ब्रॅकेट कंप्लीट करायचा आहे. या ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यू 1 बाय 4 प्लस 20 डिवायडेड बाय काही नाही म्हणजे काय असणार आहे आपला 1 इज इक्वल टू 4 इंटू 1 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 प्लस 20 इंटू 4 हा असेल आपला 80. म्हणजेच इथं व्हॅल्यू मिळेल आपल्याला 81 डिवायडेड बाय 4. एक्स प्लस 1 बाय 2 स्क्वेअर मायनस 81 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर यालाच आपल्याला या टाईपमध्ये लिहिता येईल एक्स प्लस 1 बाय 2 स्क्वेअर मायनस दिलेला ब्रॅकेट आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. मग आता स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिताना 81 डिवायडेड बाय 4, 81चं स्क्वेअर रूट असेल आपलं 9 डिवायडेड बाय 4चं स्क्वेअर रूट असेल 2. म्हणजे याला आपल्याला स्क्वेअर इज इक्वल टू 0. स्क्वेअर रूट घेतल्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 9 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज इक्वल टू 0. देअरफॉर ए मायनस बीच्या फॉर्म्युलेमध्ये लिहिताना फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस 1 बाय 2 प्लस 9 डिवायडेड बाय 2, सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 1 बाय 2 मायनस 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर यालाच आपल्याला एक्स प्लस 1 बाय 2 प्लस 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 1 बाय 2 मायनस 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहिता येईल. देअरफॉर वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करताना एक्स इज इक्वल टू हा प्लस 1 बाय 2 इक्वल टूच्या पुढे गेल्याच्यानंतर मायनस 1 बाय 2 प्लस 9 बाय 2 इक्वल टूच्या पुढं मायनस 9 बाय 2 और एक्स इज इक्वल टू मायनस 1 बाय 2 प्लस 9 डिवायडेड बाय 2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू फाइंड करता येईल आपल्याला एक्स इज इक्वल टू 2 इक्वल आहे 2 मायनस 1 मायनस 9 मायनस 1 मायनस 9 मिळेल आपल्याला मायनस 10 और एक्स इज इक्वल टू हा 2 आहे तसा मायनस 1 प्लस 9 हा मिळेल आपल्याला 8. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल आपल्याला मायनस 5 और एक्स इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल आपल्याला 4. देअरफॉर द रूट्स ऑफ given quadratic equation is -5 or 4. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल
एक्झाम्पल नंबर 2 पहा, दिलेलं एक्झाम्पल गिवनमध्ये गिवन एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. नाऊ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू पहा, दिलेला सर्वात सुरुवातीला हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. देअरफॉर कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कॉन्स्टंट. पहा, दिलेल्या इक्वेशनमधील एक्सचे कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट कंपेअर करायचे आहेत. आता कंपेअर करताना 2ax इज इक्वल टू 2x अँड k इज इक्वल टू ए स्क्वेअर. देअरफॉर एची व्हॅल्यू फाइंड करायची. ए इज इक्वल टू इथं एक्स एक्स कॅन्सल होईल. 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1. ए इज इक्वल टू 1. देअर अँड पहा, दिलेली व्हॅल्यू एच्या जागेवरती पुट करा. के इज इक्वल टू 1 स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल आपला 1. देअरफॉर नाऊ आता ए इज इक्वल टू 1 किंवा आपण देअरफॉर केची व्हॅल्यू फाइंड केलेली. के इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पहा. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 1 स्क्वेअर मायनस पहा, मायनस कॉमन घेतल्यानंतर इथं शिल्लक राहील 1 प्लस 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 1 स्क्वेअर मायनस 1 प्लस 5 असेल आपला 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 1 मायनस रूट ऑफ 6 स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यालाच आपल्याला एक्स प्लस 1 प्लस रूट 6 इन सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 1 मायनस रूट 6 इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये लिहिता येईल. म्हणजेच एक्स प्लस 1 प्लस रूट 6 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 1 मायनस रूट 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. एक्स इज इक्वल टू -1 मायनस रूट 6 और एक्स इज इक्वल टू -1 प्लस रूट 6. आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन quadratic equation is -1 minus root 6 or -1 plus root 6. पहा, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला या टाइप्समध्ये मिळतील. यानंतर थर्ड एक्झाम्पल m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. पहा, गिवन आता गिवनमध्येच लिहिताना दिलेल्या इक्वेशनला आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये घेऊ. आता जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये लिहिताना एम स्क्वेअर मायनस 5m इक्वल टूच्या पुढे मायनस असणारा +3 इज इक्वल टू 0. नाऊ एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इज इक्वल टू m प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू पहा m प्लस ए स्क्वेअर हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. एम स्क्वेअर प्लस 2am प्लस ए स्क्वेअर. comparing coefficient of m and constant. पहा, दिलेल्या इक्वेशनमध्ये आता m हा व्हेरिएबल आहे. आता m हा व्हेरिएबल असेल तर आपल्याला
कम्पेअर करताना एमचे कोइफिशियंट काय करावं लागतील, कम्पेअर करावं लागतील. देअरफोर पहा आता एमचे कोइफिशियंट कम्पेअर करताना 2am इज इक्वल टू -5m अँड a square is equal to k. Therefore a is equal to -5 divided by 2. Therefore k is equal to -5 divided by 2 square is equal to 25 divided by 4. पहा आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली 25 divided by 4. Now m square minus 5m plus 25 divided by 4 minus 25 divided by 4 plus 3 is equal to 0. m minus 5 divided by 2 bracket square minus सेकंड ब्रॅकेटमध्ये राहील 25 divided by 4 minus 3 is equal to 0. 25 divided by 4 minus 3 चं कॅल्क्युलेशन 25 divided by 4 minus 3 divided by 1 is equal to 4 into 1 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 minus 4 into 3 12. आता 25 मधून 12 मायनस केल्यानंतर इथं शिल्लक राहतील आपले 13 divided by 4. Therefore m minus 5 divided by 2 square minus 13 divided by 4 is equal to 0. Therefore m minus 5 by 2 square minus स्क्वेअर रूट लिहिता येईल आपल्याला रूट ऑफ 13 divided by 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. देअरफोर दिलेल्या दोन्ही साईडचं आपल्याला पहा m minus 5 by 2 आणि रूट ऑफ 13 divided by 2 a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये लिहिता येतील. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये लिहिताना m minus 5 by 2 प्लस रूट ऑफ 13 divided by 2 in second bracket m minus 5 divided by 2 minus root of 13 divided by 2 is equal to 0. Therefore m minus 5 by 2 plus root of 13 divided by 2 is equal to 0, or m minus 5 by 2 minus root of 13 divided by 2 is equal to 0. Therefore आता आपण m ची व्हॅल्यू फाइंड करणार आहेत. m इज इक्वल टू -5 by 2 इक्वल टूच्या पुढे गेल्यानंतर +5 डिवायडेड बाय 2 दिलेला +13 हा होईल आपला मायनस रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2, और m इज इक्वल टू 5 by 2 प्लस रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2. Therefore m is equal to 5 minus root of 13 divided by 2, or m is equal to 5 plus root of 13 divided by 2. Therefore this is a root of given quadratic. This is a root of given quadratic equations. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 पहा दिलेलं एक्झाम्पल गिवन 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0 डिवायडिंग बाय 9. दिलेल्या इक्वेशनला 9 ने डिवाइड करा. आता 9 ने डिवाइड केल्यानंतर इथं शिल्लक राहील आपला y स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय 3y प्लस 2 by 9 इज इक्वल टू 0. नाउ y स्क्वेअर मायनस 4 by 3y प्लस k इज इक्वल टू y प्लस a स्क्वेअर is equal to y square plus 2 into ay plus a square.
देअरफोर कंपेअरिंग कोएफिशियंट ऑफ वाय. पहा दिलेल्या इक्वेशनमध्ये आपल्याला वाय हा व्हेरिएबल आहे, म्हणजेच कंपेअर करताना कोएफिशियंट ऑफ वाय आपल्याला कंपेअर करावं लागतील. आता वायचे कोएफिशियंट कंपेअर करताना 2ay इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय 3y अँड कॉन्स्टंट कोएफिशियंट कंपेअर करताना k इज इक्वल टू a स्क्वेअर. देअरफोर एची व्हॅल्यू फाइंड करताना पहा 2a इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय 3. देअरफोर a इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय 3. पहा एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -2 डिवायडेड बाय 3. देअरफोर k इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर इज इक्वल टू k इज इक्वल टू 2चा -2चा स्क्वेअर असेल 4 डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर काय असेल आपला 9. म्हणजेच आपल्याला k ची व्हॅल्यू मिळेल 4 डिवायडेड बाय 9. 9 पहा दिलेले इक्वेशन आहे आपल्याला y स्क्वेअर -4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू देअरफोर y स्क्वेअर -4/3y प्लस 4 डिवायडेड बाय 9 -4/9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. देअरफोर y -2/3 स्क्वेअर मायनस 4/9 मायनस 2/9 इज इक्वल टू 0. पहा दिलेल्या ब्रॅकेटला सॉल्व करून घेऊ. देअरफोर y -2/3 स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय 9 मायनस 2/9 हा 9 आणि 2 इज इक्वल टू 0. देअरफोर y -2/3 स्क्वेअर मायनस 2 डिवायडेड बाय 9चं रूट घेता येईल आपल्याला. रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरमध्ये व्हॅल्यू मिळाली. मग आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल. देअरफोर y -2/3 मायनस रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 0 और y -2/3 प्लस रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3 is equal to 0. Therefore, we have to find the value of y. Therefore, y is equal to 2 divided by 3 plus root of 2 divided by 3 or y is equal to -2/3 equal to च्या पुढे +2/3 minus root of 2 divided by 3. Therefore, y is equal to calculation 3 इथं राहील 3 2 plus root of 2 or y is equal to 3 आणि हा राहील आपला 2 minus root of 2. This is a root of given quadratic equations. तर आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट y इज इक्वल टू 2 प्लस रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू 2 मायनस रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 3 या टाईप्समध्ये मिळतील.